मी आता रिसेंटली सेशनमध्ये एक मल्टिपल मायलोमाचा पेशंट बघितला आणि आपण डिस्कस करतो की त्याच्या मॅनेजमेंटमध्ये कोणकोणते ड्रग्स यूज करतात ते पण शिकायला भेटले त्याच्यातून. तर आपण एक बॉर्टेझोमेब म्हणून यूज करतो, जे की प्रोटीएज इनिबिटर आहे. हे आय व्ही वगैरे द्यावं लागतं. दुसरं आपण हे पण यूज करतो, मोनोक्लोनल अँटीबॉडी पण यूज करू शकतो. त्याच्यात एक दॅराटुमुमॅब म्हणून एक ही मोनोक्लोनल अँटीबॉडी येते. पुन्हा ह्याच्यात अजून आपण इम्युनोमॉड्युलेटरी एजंट पण यूज करू शकतो, ज्याच्यात की लिनालिडोमाइड हे ड्रग येतं आहे. आणि मग स्टेरॉइड पण यूज करू शकतो आपण, डेक्सामेथाझोन वगैरे. तर हे 4 ड्रग आपण मोस्ट कॉमनली यूज करतो समजा. आणि त्याची ट्रीटमेंट पण नेमकं काय आहे मल्टिपल मायलोमा, तर आपल्या बोन मॅरोमध्ये प्लाझ्मा सेल असतात. तर ह्या प्लाझ्मा सेलचा कॅन्सर म्हणजेच मल्टिपल मायलोमा आहे. आणि ह्याच्यात होतं काय, ह्याच्यात आपले बोन्स मोस्टली अफेक्ट होतात. बोन पेन होतं किंवा बोन फ्रॅक्चर वगैरे, ऑस्टिओक्लास्टिक ॲक्टिव्हिटी वाढते बोनची, त्यामुळे हे होतं. दुसरं रिनल फेलियर होते, किडनी पण अफेक्ट होते बऱ्यापैकी. अजून ॲनिमिया पण होतं पेशंटमध्ये. आणि हायपर कॅल्शियम कॅल्शियमच्या लेवल पण खूप वाढतात. तर ह्या काही गोष्टी दिसतात या पेशंटमध्ये. मोस्टली तर रिनल किडनीचं डिस्फंक्शन दिसतं आणि बोन पेन एक होतं किंवा बोनचे फ्रॅक्चर वगैरे वाढतात.